मराठा समाजाच्या मागण्यांसाठी लढणाऱ्या मनोज जरांगेंवर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे। मनोज जरांगे पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारखा आहे असं सदावर्ते म्हणाले। सदावर्ते जालना दौऱ्यावर आले होते, यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते। जरांगे मराठ्यांचा कर्दनकाळ ठरलाय, जरांगेंच्या ढोंगामुळे मराठे नोकरीला लागले नाहीत असं सदावर्ते म्हणाले। तर जरांगेंची चुळबुळ वळवळ पुन्हा सुरू झाली, मात्र जरांगे मुंबईला मोर्चा काढू शकत नाही असंही सदावर्ते यांनी म्हटलंय। दाखवता मग ते दवाखान्यात जाऊन बसते, मग ते परत दवाखान्यातून बाहेर येते, परत त्याची काहीतरी चुळबुळ वळवळ सुरू होते। ही वळवळ आणि चुळबुळ जी आहे ना, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही फक्त की नाही भक्कमबाजी आहे। भक्कमबाजीच्या पुढं काही सुद्धा नाही, हे मी तुम्हाला डंके की चोट पे सांगतो। तो काही मोर्चावरच्या काही काढणार नाही, तो काही काढू शकत नाही। आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणालात ना ते नोंदी, हा जरंग्या माझ्या मराठा भावांना जे 8.5% जवळ जे ईडब्ल्यूएस मध्ये जे IAS म्हणजे जे काही अधिकारी व्हायचे स्टेट मधले आणि केंद्रातले, ते अधिकारी आज होऊ शकलेले नाहीत। याच्या नोंदीच्या ढोंगामुळं, याच्या नोंदींच्या नाटकामुळं। सदावर्ते यांनी जरांगे यांच्यावरती टीका केलेली आहे। सदावर्ते यांनी थेट जरांगेंना आव्हान केले। या ठिकाणी मनोज जरांगे पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांसारखा आहे असं वक्तव्य, अशी टीका सदावर्ते यांनी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।